पीएम केअर फंडाचे पैसे वापरा, शेतकरी कर्जमुक्त करा, सीएम डीसीएमनी मोदींना भेटून ही मागणी करावी असं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तर यावर आता संजय राऊत यांनी देखील या संदर्भात एक मागणी केलेली आहे। पीएम केअर फंडामधून हे पैसे वापरावेत आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं। सरकारने जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन त्यांनी पूर्ण करावं अशी मागणी संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली आहे। तर पूरग्रस्तांसाठी पीएम केअर फंडाचे पैसे वापरावेत अशी आता मागणी विरोधकांकडून केली जाते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील अशीच मागणी केली आहे। की पीएम केअर फंडातून त्या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे दोन उप आहेत बरं का, त्यांनी दोन त्या उपटसुंबांना घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटावं आणि मराठवाड्यातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे त्यांना सांगावं। आम्ही शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करणार आहोत। त्यावेळेला आपण भ्रष्टाचार करत होतात, लोकांच्या मृतावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार उभाटा गटाने केला होता। ज्या पद्धतीनं कमिशनखोरी, ज्या पद्धतीनं लाचखोरी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये चालू होती, त्यामुळं त्यावेळे आमच्या महायुतीच्या सर्व आमदारांनी त्यावेळेला पीएम केअर फंड मध्ये मदत केली होती, कारण तुमचा कारभार भ्रष्टाचाराचा होता। तुम्ही कोविडमध्ये कोट्यावधी रुपयाची माया जमवली, कोट्यावधी रुपयाचा मलिदा खाल्ला, त्यामुळे आम्हाला पीएम केअर फंडकडे मदत करावी लागली। आता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करतील।